विचार आहेत तसे सांगतो मी. ध्यान 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 म्हणायला हे तुकाराम बाबाचा नित्यपाठ आहे. हे पुस्तक तुकाराम बाबाचा नित्यपाठ आहे. हे 12 अभंगाचा अनुभव जर आला इतका तरी कुणाला कोणत्याही गोष्टी मागण्याचं काम पडणार नाही. एवढी ताकद आहे या अभंगामध्ये. अभंग अभंग मध्ये याचा भावार्थ काय होते? नाश ना होणारा, ना बनवलं नाही, बनवता येणार नाही, उचलून ठेवता येणार नाही, माना येता अभंग. अभंग हे तुकारामाचे 12 जर आपला नित्य पाठाचे थोडं थोडं अनुभव आला नक्की गाव सुखी देश सुखी, कुणालाही मागायची गरज नाही. एवढी ताकद या 12 अभंगामध्ये. हे भारताचे संस्कृती गुलाबी बाबा काय घेऊन बसले तुम्ही? जन्माचे मुळे पाहावे शोधुनी, दुखाची कारण जन्म घेणं पहिला अभंग आहे. तुम्ही कोण आहात, कुठे होते, कशाला आले आणि करायचं काय? आणि हे कार्य करून आम्हाला वापस जायचं कुठे? हे स्वतः मला या अभंगावरून पहिलं मूळ साध्य झालं. बाबा बाबा माझे जे जे आले अंगाचे ते लोक सांगा, आपण तरुणे दुधात आलावे. या अभंगाचा अर्थ स्वतः मी कुठं होतो? आजवर होतो स्वर्गवासी, आलो याच कारणाशी. आला हा तुकाराम बाबाचा शब्द आहे. जन्माचे मुलं पाहावे शोधून हे समजलं की नाही इथं आलो. पण आजवर होतो स्वर्गवासी, आलो याच कारणाशी. कोणतं कारण? पाहायला जाता एक मनुष्य एका नमुन्याचा नाही हे मला दिसलं. पण हे सत्य पटलं मला. आजवर होतो स्वर्गवासी, आलो याच कारणाशी. पण कोणतं नेमकं कारण कोणतं हे या ठिकाणी आपल्या भारतात या पुराणात सांगलं. त्याचा सार या शब्दात येते. एक माणूस एका मार्गावर नाही, अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक देवदेवता. हे जन्मातीचे मुलं हे स्वतः मला अनुभव आला. स्वर्ग या म्हणता आकाशामध्ये फिरलो, इंद्र चंद्र स्वर्ग वरी राहतात, ये पुरी वरी आहे म्हणत होते. जगतामध्ये मी शनिमे देखील पाहिले. आणि ईश्वर कृष्ण स्वर्गामध्ये हवी दादानं फिरण्यामध्ये आलं. त्या सगळ्या थोकार गोष्टी मला कळून आल्या. काहीच नाही त्या संतांच्या कल्पेतून आता याला हे स्वर्ग स्वर्ग बाहेरचे लोक या भारताला स्वर्ग म्हणत होते, देव राहत होते. म्हणजे आपल्या भारतावर ऋषी मुनी असे कुठेही महान्य होते. आपलं भारत असं आहे, हे भारत आहे. तर ते पहिल्या जमान्यामध्ये काही लोक बाहेरचे लोक आधी आपल्या इथं येऊन त्या ऋषीमुनीचे विचार घेत होते आणि देणं करत होते. आणि असं करता करता काही दिवसाखाली काही सवाऱ्या बी झाल्या म्हणल्यासारखं तात्पुरतं सांगतो तुम्हाला ठळक बातम्या. मग हे माझ्या लक्षात आलं. तुम्ही पुण्यात स्वर्गात होतो तेव्हा हे पृथ्वी आहे, हे पोकळी आहे आणि हा स्वर्ग आहे. तर आता मला समजलं की स्वर्ग म्हणजे आपण पित्याच्या डोक्यामध्ये होतो. एकवीस स्वर्ग म्हणजे या पाठीच्या कन्यापासून आध्यात्मिक ज्ञान, 21 वर्ग म्हणजे पाठीचा कन्यापर्यंत 21 मणी हातात झाला. आणि 21 मणीच्या असे 84 होता त्यात जोडले असे. तर असं करता 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 मी आपला पित्याच्या वृक्षामध्ये होतो. 21 स्वर्ग उतरून सनी पृथ्वीमध्ये आईच्या गर्भामध्ये आलो. आणि 9 महिन्याच्या नंतर कोण देव कुठं याच देही याच डोळा या स्वर्गात याला स्वर्ग म्हणतात. पृथ्वी म्हणजे माता. आणि आपण आशेत आलो, आगमीत आलो, निगमीत जातो, निरंजनी राहतो. हे आपलं आत्मस्वरूप निराकार आहे. पित्याच्या वृक्षामध्ये होता आपला निराकार रूपानं. आणि इथं आकार घेऊन आलो आपण इथं. आणि नंतर जाते वेळेला आलो कुठून जायचं कुठं हे गुरुपुत्र तुम्ही लक्षात ठेवा. आलो तिथून तिथं जायचं. दरीचे लवण दरीच विरे ज्ञानेश्वरी मध्ये म्हणजे जाणं आलो तिथून तिथं जायचं. म्हणजे दरीचे लवण दरीच विरे म्हणजे पाण्यापासून मिठाचा खडा झाला
आणि पाण्यामध्ये टाकला का आपण मिळून चालला. तसे आपण ह्या मिठाच्या खड्यासारख्या निराकार आकार घेऊन या माणसाचे शरीर घेऊन आलो आणि जाती सोन्याच्या पाण्यासारखं खड्यासारखं आपलं निराकार स्वरूप आहे. त्या निराकारामध्ये आपल्याला समाधीच्या रूपातून समाधीचा 9 महिने होतो तेव्हा तिथून आपण हे सोडून द्यायचं आणि आपल्या आत्मस्वरूपामध्ये निराकार स्वरूपामध्ये निघून हे स्वर्ग जिथून आलो तिथूनच जात. जन्माचे मुळे पाहावे शोधून दुःखाचे कारण जन्म घेणं हे स्वतः मी स्वतःचा माझा विचार केला आहे. आणि ब्रह्मविष्णू ज्याला म्हणता तुम्ही तिन्ही जीव आपल्या देहामध्ये असतात. असे धोके झाले. शंकराचा मंदिर बांधला, पिंडी मांडल्या, तिकडे पूजा करायला लावली आणि विष्णूचा मंदिर बांधला आणि विष्णू एक राजा गेला तिथं जंगलामध्ये विष्णूची मूर्ती मांडली आणि विष्णू प्रसन्न झाला. एक शंकरासाठी एक राजा गेला वनामध्ये तिथं पिंड मांडली आणि प्रसन्न झाला. हा हेच पिंड आहे शंकराचे. याच देहामध्ये ब्रह्मा विष्णूमय मौजूद आहे का? पूजा करायची कुठेही गरज नाही. तिन्ही जीव तुमच्या देहामध्ये असायचे. ब्रह्मदेव मध्ये रजगुण लेकर तयार झाले, त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. आणि रक्षण करायला म्हणजे आत्मा हा विष्णू. आणि शिव मध्ये हे राग निर्गुणात्मक. आणि ह्या देवीला सरस्वती, अंबिका आणि वाघदेव त्या देवीला सरस्वती वाघदेव. सरस्वती भाषाला म्हणली, वाघदेवी मध्ये वाघाई केली. आपण तिथं नाव ठेवलं, तिकडं आखाडीला काहीतरी करत बसली. आणि सरस्वती म्हणजे राहिली इथं भाषाला. आणि अंबिका म्हणजे भवानी आमची मुळाची, आमच्या वडिलाची. या 3 भाषे साधू सजन या देवीला दिले. आम्ही हा नृत्य करायला बसलो आणि त्या ठिकाणी भारत गोंधळून गेला आहे. आता तुमच्या पुढे येत आहे ह्या तिने या वाचेला 3 संतांना नाव दिले. अंबिका, सरस्वती आणि असे 3 नाव दिले देवीला. आणि ही जर जीभ तुम्ही शुद्ध केली, आपल्या रक्तापासून जर शुद्ध झाली, सरी या ध्याना मार्गातून, हे मला सर ध्यान मार्गातून ज्ञान झाले. आत्मज्ञान, तत्वज्ञान, ईश्वरज्ञान आणि विज्ञान, हे एवढी ताकद आहे त्या ध्यानामध्ये आपल्या. आणि आपण कधीच होतो, आज ज्या वेळा शंकर होता, ब्रह्मा विष्णू म्हणतात ते, तेव्हापासून आपण ह्या मनुष्याले मुळे स्तोमामध्ये 4 खाणी. एक झाडापासून जात होते, ती एक जात आहे. अंडा जेवढं अंड देते तेवढी 2 जाती आहे. आणि बीजेपासून एक झाड होते तयार. अशा 3 खाणे. आणि 4था निर्बीज निराकार हा पुरुषा ईश्वराचा अवतार. हा माणूस जे आहे तेव्हापासून आपण परंपरा चालत आलो. पण आपणाला आत्मस्वरूप नाही. आत्मस्वरूप हरपल्यामुळं ते काही काळाला समजायचं असं पाप पुण्य करून धर्माय टोपराने असं करीत करीत पुणे पाप करता 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 असे जरी आपण तिथून आलेलो, पण आजचे नाही. अमर आहे, आत्मा अमर आहे. हे कसं अमर आहे? हे शरीर तो मरते, जन्मले मेले, जन्मले मेले. आत्मा अमर आहे, अविनाशी आहे, अखंड आहे. म्हणजे कोणा रूपामध्ये स्वतःच्या स्वतः विचार केला की आम्ही खरंच लेडीच आधीच. पण हे अमर कसा आहे या स्वतः विचार केला आहे मी. की थोडक्यात सांगतो. पण आजापासून आजा झाला, आजापासून पिताजी झाला आणि पिताजी पासून आपण घालून आपल्यापासून लेकराच्या रूपाने चालला. हे स्वतःचे अनुभव होते, गरजाचे साक्षी आणि स्वतःचा अनुभव आहे. तर अशा गडबडीमुळे आपण हे विसरलो. तुकाराम बाबा आपण पाहावे आपणाशी, आपला तो देव एक करून घ्यावा, त्याने विनाशी जीवा सुख नव्हे. आपला तो देव जीवे शिवाची पहावे. तुकाराम बाबा
जीव इथं आहे, शिव येत आहे, कुठेही नाही. नावीशी जीव आहे आणि शिव आहे. जीवशिवाची घालून गाठी परमात्मा पाहदृष्टी. स्वतः या दोन देवाची जर सण झाली तर तिसऱ्याची ओळख होते. आपण पाहावे आपणाशी. बाहेर पाहत नाही कुठलं. तर हे ध्यान मार्ग जे हे ध्यान मार्ग आता नाही. आणि या ध्यानातून जर कुणी ध्यान करसाल तुम्ही, 3 टाइम बसा तुम्ही ध्यानाला, 3 टाइम समाधी लावून बसा, ते का ज्ञान हे स्वतः मी कधी करतो, हे स्वतः या ध्यानातून ज्ञान झालंय. आणि पंचतत्व आहे हे आपल्याला जे काही स्वप्न पडतात. स्वप्नावर मी काही दिवस विचार केला, मी घरी राहतो, झोपून राहतो, सूर्याच्या घरी जाते, दोस्तासंग जाते, बाजारात जाते, हे काय भानगड असेल, हे काय असेल. असं 12 वर्ष मी विचार केला जंगलामध्ये स्वप्नावर. तर जन्मातेचे मुळे पाहावे शोधू नये. ते आपल्या इथून पुढे का शब्द आहे असा, असा विचार करत 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 विचार केला मी. हे तर स्वप्न हे आपले विलास विलास सुषुम्ना हे नाडी जे आहे की ज्या वेळेला अग्नीचा भास होते, तुम्हाला समजा ध्यानातून कोणी वेळी अग्नीचा भास होते, त्यावेळेला आपण समजा की माझा अग्नी तत्व चालू असायला पाहिजे स्वप्नामध्ये. पुन्हा नवरा मरणं, ढोल मरणं, सरक दसणं, आपल्या घराचा नाश होणं, शरीराचा नाश होणं, या ज्ञान काही जीव घटना घडलेला पाहत 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 आलेला आहे. साधू संतांचे दर्शन होतात, समुद्राचे दर्शन होतात, सूर्य रातभर माणूस फिरतो. आत्मा आम्हाला पहिल्या जन्माचे जे काही संस्कार राहत हे आपणाला स्वप्न पडायला लागले. हे सत्य स्वप्न नाही. आपणाला माघारी आधीचे पापा पुण्याचे हे आपला आत्मा आधी आधी हा माणूस असता नाही. सध्या निराकाराचे या ध्यानातून या माणसाला पंचतत्व पुण्या हातात घेतले. आणि पंचतत्वाशी तुमचं शरीर नाही, पंचतत्वासाठी हा ईश्वर आहे. आणि या माणसाला अधिकार आहे. या पंचतत्वाला माणसाला अधिकार केला. आणि त्या आपण माणसाला असेच माझ्यासारखे माणसंच होऊन गेले. हे आता ह्या माझ्यापाशी हे पुस्तक आहे, हे कधी लोचले हे पहा. मातंग ऋषी शंकराच्या जवळच आहे. मातंग ऋषीचं पुस्तक भेटलं मला. हे पूर्ण ध्यानावर आहे, पूर्ण ध्यानावर आहे. आज ध्यान फुलाजी बाबा बाबा म्हणा लागले तुम्ही, शक्य पूर्ण ध्यानावर आहे पुस्तक. आज समाज स्वतः आपल्या स्वतः एवढाले महात्मे जर जन्मून जर चालण्याच्या आपल्या फुलाला विसरल्यासारखे झाले. याचं कारण काय आहे ते वेगळ्या ते मी सांगत नाही. पण आज फुलाजी बाबाचा साक्षी कृष्णानं देखील ध्यान अर्जुनाला, अर्जुना मी सर्वांमध्ये आहो, माझ्याशी पान हलत नाही. तो कोण कृष्ण? कृष्णाचा मेला नाही. तो कोणता कृष्ण असायला पाहिजे? मी सर्वांमध्ये हो, माझ्याशी पान हलत नाही. म्हणजे पंचतत्वापैकी कृष्ण आत्मा, त्यापैकी तुम्ही, आम्ही, ब्रह्मा, विष्णू आणि त्याला अत्यंत असं आहे. पंचभूतांमध्ये आपण आणि पंचभूतालाच वश करायचं आहे. ते का ज्ञान होऊ शकते ते फुलाजी बाबा म्हणू नका. हे महान ऋषीमुनी भारताची संस्कृती आहे. हे कुणाला अजून पडता नाही. आपल्या भारताची खरी संस्कृती. आता भाटकर म्हणले की देश समाना धर्म पाळा, की राजाला संताची गरज आहे आणि संताला राजाचे असले आहे. हे संबंधाचा तसा देवाचा आणि या माणसाचा सत्य संबंध आहे. जसा विश्वाचा आणि या माणसाला राजा आणि संत याचा संबंध आहे. आणि आपल्या याच्यामध्ये सर्व ईश्वर मध्ये काय त्याला भेद नाही, अभेदी नाही. आज आपले भेद झाले, धर्म पंथ वाढले आहे. पंचभूत आहे. या ही पृथ्वी माता आहे. पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू, जल याला जात आहे का? या बुधामध्ये राहत नाही, मी जमान्यामध्ये राहत नाही, या पाप्यामध्ये पाणी पडत नाही. हे पृथ्वीमध्ये हे पापी माझ्या जमिनीवर नको डोक्यावर हे जमल का? हे आहे
अविनाशी राष्ट्र भारताचं, या भेदामध्ये आपल्या भारताचा सध्या नाश झाला. एकाच एक पत्ता लागणं लक्षात ठेवा. हे आज आजच हा दिन उद्या येणार नाही, भेट होणार नाही सावल्याची. तुम्हाला जोपर्यंत हे जुने तुम्ही सरकारने केलेला मान्यता देणार नाही तर आपलं भारत कधी सुधारणार नाही. आध्यात्मिक ज्ञान, आत्मज्ञान कृष्णानं जे सांगलं हे सगळ्या रूपाने आपल्या भारताची संस्कृती आहे. आणि अनेक नावं गेले. कुंडली शक्ती जगदंबा ईश्वरीया कुमा सावली केली की कोणती जगदंबा साहेब ज्ञानेश्वरी मध्ये कुंडली शक्ती जगदंबा ईश्वरीय कुमा सावली केली. म्हणजे आता भावार्थ काय होते, आधी माया शक्ती माझी जीव हिला जगदंबा म्हणलेलं आहे. म्हणजे तुझ्यापासून जगदंबा म्हणजे माता आणि माया शक्ती हिच्यापासून जरा ईश्वर तयार झाला आणि समाळावी लागली आणि विनाश सावली बी दिली आणि सोडून जातो ह्या जीवाला जगदंबा आधी माया अनेक नाव आंबेडकर भवानी सटवाई आधी माया आधी बीज केले म्हणजे आत्मा निर्गुण निराकार अविनाशी अखंड अमर आत्मा. विचार करा आता कुठं आहे देव हे आम्हाला शब्दच करायला नाही सांगायचे. शब्द हे का करायचे आपणाला आपल्या आत्मस्वरूपाला ईश्वर म्हणे कैसे अंधारे हे दर गेले ईश्वरुनी खऱ्या देवा. आपली आपणाला जर सोय नाही जन्मत अंधार राहतो त्याला दुःख सुख पाप पुणे सलग करत नाही. तसं आमचं भारत या जुन्या संस्कृतीला विसरल्यामुळं आपल्या देशाची हाल आहे लक्षात ठेवा. आता तरी पुढे हाच उपदेश नका करून हा संस्थाचा राजे मात्र तुम्ही आता जोरदार. आणि पहिल्या जमान्यामध्ये निजाच्या काळामध्ये मी स्वतः 35 वर्षाची माझी उंमर होती देशा आधी. तर त्यावेळेला आपल्या देशामध्ये काही सोय नाही, पाणी नाही, रस्ता नाही, गरिबाची सोयच नाही. जे राजकारणी लोक होते समाजात त्याचा समाज जागी राहायचा, बाकीला काही किंमत नव्हती. हे मी ते का पहिला साहेब आपल्या वडिलाचा. आणि त्या 35 वर्षापासून आज 70-80 वर्षांमध्ये हे गांधी नेहरू आंबेडकर ह्या लोकांना आज आपणाला रक्तदान केलं आणि त्याच्या रक्ताचे पुणे आज आपणाला भेटले आणि स्वतंत्र बनलं तुम्ही आता आपण. त्याचे हात ते लहान मनुष्य नव्हते. गांधी विनोबा भाई वल्लभभाई पाटील हे माणसं लहान नव्हते, अकाली पुरुष होते आणि आपल्यासाठी त्यांना रक्तदान केले आणि आपल्याला केवढे स्वर्गावर नेऊन ठेवल्यासारखं ठेवलं. तसं माझं मत आहे. आणि त्याचपैकी तुम्ही मला मान्य द्यायला हे माझा नाही, आधीपासून चालत आलं. आणि आता हे कालचे जीव आपले आपल्यासाठी रक्तदान केले भारतासाठी याचे विचार आणि याचे कार्य आपण हातात घेतले. नक्की आपलं भारत स्वर्ग बनतंय माझा विश्वास आहे. काय स्वर्ग नरक घेऊन म्हणजे अरे नरकामध्ये पाप, स्वर्गामध्ये चांगला खत, दोनच गोष्टी पाप आणि पुण्य. कुठा स्वर्ग नरक? नरक म्हणजे बेकार काम करणं, कुणाला धमकी देणं, लुटणं, मारणं, हाणणं, ताकद दाखवणं. आणि ते काही वेळ चालते याला गेलं की त्याच्या कोणाचं म्हणजे तो म्हणून त्याचं कोण तोड येऊ दे. हे कोण केलं? देवानं केलं का आपलं केलं? पाप पुण्य करून धर्माचं पुराणी घटनेने हानी केली. या माणसाला दुसरा कोणाला फक्त तुम्ही या देवाला त्या देवाला राहते तुम्ही आत्माला खेळून जा. तुम्ही जशी वेळ मिळेल तशी काय समोर तुम्हाला विश्वाचं ज्ञान होते साहेब. तुम्हाला सांगतो मी आज माझे ज्ञान पूर्ण होऊया तुम्हाला की शब्दाला आठवण येईल तुम्हाला. आता मी ध्यानातून सांगतो तुम्हाला. पाणी निघायला की सांगतो मी की पाणी निघायला 3 दिवसाला पाणी येते. लहान पडते, मोठं पडते, ढोरं मरतात, माणसं मरतात, भूकंप होते. पाहतात उठलो अशोकला सांगलं रात्री मला इकडे भेव वाटलं. म्हणलं दाखल मारलं काय की मला भेव वाटलं तर पत्र उडाले घोटी मठामध्ये लावले. त्या विषयी घोटीच काल रात्री बोलत आहे. तर असं आत्मज्ञान म्हणजे आत्मा आत्ता नाही. तुम्ही आत्माला शरण जा. का ज्ञान
आढळते तुम्हाला. आणि त्या लोकांना आत्माला ध्यानातून वश केले. कोणती फुला नाही न लागे साईस जावे मनांतरा सुटे तो घर मारा येतो नाही वेगळी नाही. पण रहें सहें चलन वलन जिसके है सही उसको गिरदर घेणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि काही लोकांना ग्रंथामध्ये काय सांगलं, मन बेकार आहे, पैसा बेकार आहे, वासना बेकार आहे. अरे काहीच बेकार नाही. त्यांना जे बनवले विश्वामध्ये, जे काय जवळ ईश्वराला घडवलेलं आहे, येड लागले जगाला आणि देव म्हणते भर त्याला. आज मला हे समजून आलं, अरे तुम्ही सर्व काही आहात, तुम्ही ईश्वराचे राज्य हा माणूस लक्षात ठेवा. आणि आता कधी समजू नका तुम्ही की आम्ही पापी हो. आता पहिले विचार नाही पाहिजे अनुसार सीता जनाबाई मीराबाई, आता यायला काय वाटलं, आम्ही संसारी हो, त्याच्या बायाला आम्ही संसारी हो, पापी हो, आम्हाला थोडा जीव भेटते. आणि सकुबाई म्हणत एक देवाची भक्ती नव्हती म्हणत, तिचा संसार केला म्हणा विठ्ठलाला घेऊन. आणि सकुबाई पंढरपुरात राहिले म्हणत, काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल तुमचा संसार करीना. आता लोख्या सगळं ढोर बोलले, आज आत्मा नाही, आत्माला विठ्ठल मला तुकारा किती आम्ही आंगळे घालो. तुकाराम बाबा आत्माला विठ्ठल मला, काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल. सकुबाईचा संसार केला, आपला नाही, आपल्या मनी नाही तो विठ्ठल. डोक्याचे ढोल बळले, कबीराचे शेले इडले, आणि तुमच्या सगळं काम कोणीच करत. म्हणजे पसारा चांगला कसा देव तर जागजागी बसून हात एवढा जे पसारा आहे. जन्म लक्षात ठेवा, जन्म माणसापासून स्त्री पुरुष मी विचार केला, स्त्री पुरुष एक उत्पत्ती आणि जगासाठी हे उत्पत्तीचे दोन स्त्री पुरुष तयार केले. आणि त्या निमित्तानं सेवेच्या निमित्तातून त्याच्यामध्ये आपल्याला संतती तयार झाली. आणि संततीच्या निमित्तानं असा विस्तार होता तर जन्म माणसापासून, नाव ठेवायला माणसं, लग्नाला माणसं, मृत्यूला माणसं, जेलवेला माणसं, गावात पाटील, सरपंच, आमदार, खासदार, दिल्लीपर्यंत. तुमच्या देवाचे काम सांगा बरं. आमच्या देवाने हे काम केलं सांगा बरं कोणी, सांगा. देवासाठी भांडण कर कोणी सांगा माय तुम्ही. आमच्या देवाचं काम, त्याचं मार्केट, त्याचा माल कुठे विकला, कोण्या सरकारनं खरेदी केला, हेच आमची सरकारची व्यापारी खजाना. हे दुकान एखादी राजधानी लावलेली दुकान 80 वर्ष मोला देतो, मोला विना. देवासाठी भांडण चालले ना. तुमच्या देवाचे ढोल बळले, कोणतं काही दुकान लावले, काही पैसे देणं घेणं झाले. सांगा ना कोणीतरी, आता तुमच्या देवाची भांडण चालले ना. का आवाज निघत नाही, सगळं माहित की मी तुम्हीच देव. हा तो तुम्हाला उच्चार देईल कसा, काय हा पंढरी आत्मा हा ठलक, त्याला सगळं माहित. कोण चालवार आहे विश्वास. आणि ईश्वर मध्ये हा पृथ्वी पाणी अग्नी इष्ट त्याचं काम चांगलं करायला. पण आता या ईश्वराचं काम कोण करायला, हा माणूस जन्म देखील इथून जन्मापासून, चुलीपासून, गरीपासून, गावापासून दिल्लीपर्यंत हा माणसाचं काम. सर्व देणं घेणं, बरं वाईट गोष्टी. पुन्हा देव कुठेतरी काही असं काहीतरी फिरलो, मी सगळं पाहिलं, ग्रंथ पाहिले, शास्त्र पाहिले, आणि मिटिंगी देखील घेतल्या 18 पगड समाजासाठी. ते खरं सत्य शोधलं. आता आपलं घर दार पटणे म्हणतो, काही घराचं काही पडतो. समजा एखादी झगडा झाला, ते झगडे चालू होतं, मारामाऱ्या चालू होतात, पोलीस येते, जेलमध्ये टाकते 4 दिवस. आणि कोणीतरी आपलं, कोणी असे मोठे माणसं जाऊन त्याला सोडून बी आणतात त्याला. पण सगळं माझी बायको, माझे लेकरं, माझं घर, त्या मृत्यूला कोण कोणी साक्षी घेत नाही, सोडून आणत नाही. पत्नी सोडवत नाही, बकरी सोडवत नाही, मग कोण आहे.
माझं माझं कबाल वज हे करता करता आपणही आपण करा सोडवं नाही. हे करा लागते. मी संसारामध्ये हो सगळं केलं मी, मग आम्हाला यातून निघायचं मोकळं कसं व्हायचं. आपणही आपण करा सोडवं. ह्या जगामध्ये आता तुम्ही ओळखलं आपल्या सरकारला, आपल्या भारताला आपण ओळखलं, भारताचे लोक तसं मला मी ओळखलं, पण अनेक खूप कमी आहात. भेद दयाला जाऊ जगाचा भेद दयाला जाऊ. जोपर्यंत हे भेद घेणार नाही तोपर्यंत आपलं भारत, आपला गाव, देश सुधारणार हे माझा विश्वास झाला आहे. कुठं आहे देव? आता तुम्हीच की. आणि माणसाचे देव झाले हे म्हणजे कोण होते? तेव्हापासून आपल्या भारताला किती झालं म्हणून चांगला करण्या की ह्या लोकांचे वचन तुम्ही आता चालवा. ते लहान माणसं मूर्ती नव्हत्या. आपण आंबेडकरांसारखे असे मोठे ते लोक होत गेले, महात्मा आपणाला सोडवले. आता पहिले झाले, राम गेला, कृष्ण गेला, सगळे गेला. आणि त्याच्यात मी आज झेंडा घेऊन तुमच्या पुढे सांगायला, हे मी कुठं तयार केलं नाही. पण आत्मा मात्र हे आत्मशुद्धी झाली, विश्वासाच्या होत्या. संजय गीतेमध्ये संजय देखील धोत्राकालापासून सांगत होता, पांडव कुलाचं युद्ध झालेले, अर्जुनाचे घोडे मेले आहे ना, गीतेमध्ये लिहून आहे. अर्जुनाचे घोडे मेले, दुर्योधनाचे इतके रथ मोडले, रोज सांगत होता. ते दिव्य दृष्टी म्हणजे ध्यानाबद्दल बोलायला तुम्ही असं समजू नका की त्या गणिता संसार केला असं म्हणू नका. आपला संसार करायला काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल ढोळ वळडेचे म्हणजे आत्मरूपानं ढोळ वळडे त्यानं. पण हे काय केलं आमचं विठ्ठलाचं? विठ्ठलातून वेळा कुंभार फिरता ताकावशी देशी मातीला आकार, तुझ घडवीशी तुझ कुरवारीशी तुझ खोडीशी विठ्ठला. म्हणजे जीवापासून कुंभार कुंभारी हे चाक फिरवले आणि हा गाडग तयार झालं त्या जीवापासून सने. आणि ते संभाळा लागला आणि पूर्ण म्हणजे तरुण स्वतः भरून गेला आत्मा. आम्ही काय म्हणे की विठ्ठलाच हे वेदान आहे काय, की विठ्ठलानं पैदा केलं काय ते गाडग, ते गाडग नाही आता हे गाडग. अगदी चराचर ईश्वरची माझे घर दयाची मते असं तिघ बघून आपण चराचर झालं. त्या माणसाच्या पैकर माणूस नाही. आज कोण करा लागलं? आज तुम्हाला रोड द्यायला, घर दिले, आता कोण्या देवानं तुम्हाला जबान दिली? तुमचे इतके देव आता आज तुम्ही याला काम मागा, तुमच्या घरोघर देव असतात. समाजामध्ये देव नाही, याला माणसाला मागायची काय गरज आहे तुम्हाला? आता तरी ओळखा, याला काय भीक मागायची गरज आहे? समाज देव हे माणूस आहे करायला. आता तरी ते सगळे घेऊ नका, याचा माग लागा, याला मदत करा आणि यानं समाजाला मदत करा. मानव सेवा हीच मानव सेवा. लक्षात ठेवा. आपण तर म्हणे दुधाचा रावे, आपण तरी ते नमन नव्हे. जे जे आले अंगाचे तऱ्यानं, जे काय बोलले यानं आणि घ्यायचं माग खूप असतं ते मला माहित आहे. एखादं नाही काम झालं म्हणजे याला नाराज होऊ नका. अनेक पारच्या माग आता याच्या माग सगळं लोक चाललं. म्हणजे याच्यामध्ये भानगडी होता, यायला भिवा लागते आणि याच्यापाशी बी बरे बरे फोन असत, लाल काळा पांढरा लाल आला काळा आला की बाजूला जातो. वाढत लागते म्हणजे त्यांना बोलणं बरोबर स्वतः म्हणणार स्वतंत्र आहे. एकूण एकावर शर्यती नजर आहे आणि नजरेखाली वागणं हेच खरं. या माणसानं माणसाच्या नजरेखाली वागा, माणसानं माणसाच्या विचाराखाली वागा. तुम्ही तुम्हाला कुणाचं घेऊन यमाचे देखील घेऊन हे सत्य एक काही करू शकत नाही. एक काळाची जगावरील सत्ता पाय घेऊ आम्ही त्याच्या माथावर. तुकाराम बाबा जगाची सत्ता आहे, पण आता मी सांगायला तुम्ही देखील मला करू शकता. अनेक धर्माची पुण्य आपली साठा काय कमी नाही तुमच्याशी. विदुरानं बोध केला याला धृतराष्ट्राला, जिस आदमी में क्षमा शांति है वो शांति कला रूपी हाथ में जो है दुश्मन कुछ नहीं बिगड़ सकता. बोला
दया, क्षमा, शांती, आनंद हा महामाणसाची शक्तिवान बलवान माणसाला हे गुण स्वर्गापर्यंत पोहोचत बोलण्यात मी पाहतो खरं बोलणं आहे, जे काय हैशोडी नाही हेच खरं होईल ना होईल. तुम्ही रुसू नका, रागावू नका. आम्हाला असे बोलले, हे मागले, ते त्याच्यानं जेवढं भेट तेवढं हे नक्की करतात. धर्म हे धर्म आहे, पण दिलं नाही म्हणून रागावू नका. तुम्हाला जास्त बोलत नाही. आणि काल्याबद्दल सांगतो, काला करा लागतं ना, दहीहंडी नाही काय की, पण काला सांगतो तुम्हाला, या गोकुळीच्या सुखात अंतकार नाही लेखा. बाळकृष्ण नंदागरी अनकल्या नर नारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. हे तुम्ही सुरूला जे बसले होते ना, हे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. हे काला संतान आपल्या भारतामध्ये केला. हे दहीहंडी तांबट नाही, याच्यामध्ये दहीहंडी खरड, तुरट, कडू, आंबट, गर्व, अभिमान, कपट, कल्पना, वासना, मोह, लोभ संतान हे काला केला. हे दहीहंडी नाही, हे ध्यानाचा काला केला. तुका म्हणे एकत्रित करून हिरो नेवंत हे काला केला. पुन्हा कृष्ण जे है येड्या पेंड्या सुद्धा गर्व, अभिमान, कपट तीन पोर याच गोकुळामध्ये. आणि आत्मा म्हणजे कृष्ण मी सर्वांमध्ये हो म्हणला होता. ते तीन पोर त्याच्या संग राहत होते. आणि कृष्ण दहीहंडी फोडत होता मडके जाऊन, आणि तिघाच्या पोराच्या डोक्यावर जाऊन उभा राहत होता खांद्यावर, आणि दहीहंडी फोडत होता आणि ते खात होता. त्या पोपळानं दही ह्याच्यानं उष्ट खाल्लेलं खात त्याच्या तोंडात जात होत. जे पोर कोणते गर्व, अभिमान, कपट हे तीन पोर. आणि माझ्यामध्ये हे तीन होते लालची भोसडीचे. आणि दहीहंडी मध्ये 17वी जीवन गुरुपुत्र व्हाय का तुम्ही. हे परदेशीतून या 17वी जीवन समजते, त्याला संजीवनी मंत्र म्हणतात. आणि ती जर साध्य झाली तर जगाला नुसता हात लागला तर जगामध्ये परिवर्तन होत जाते. कल्पा कटशे नाहरिले आपल्या कवी भक्ती बसविले, भक्ता दिले वरदान. कान फुकायचं नाही. जे आज तुम्ही वर्णन करायला लागले, करत आलो त्या आधीच आहे. कल्पा कटशे नाहरिले आपल्या भक्ती बसविले, भक्ता दिले वरदान. चित्तोर मखन चोर म्हणजे तुमच्यातला जो मखनासारखा आत्मा आहे त्याला संत असे बोलून घेतात, बाकी तुमचे बसतात. आता तेच होय, लक्षात ठेवा. दहीहंडी तोडून खाणारा तो तिथं बसून आहे. गोपी सम्राया जाते देही नुरुष्या होते. कृष्णामध्ये गवळणीचे म्हणत होते तुम्ही. गवळी लोक सुद्धा भक्त लोक प्रेमानं जात होते आणि समाधिस्थ होत होते. ते आज आपल्यापाशी आलं, याच्यात खोटं नाही, धोका नाही. आणि आता जे काय मी बोललो तुम्हाला ते आज हेच खरं. हे जे थोडं भक्ते आवडत आहे देवा. खरी तर ना सेवा कुटुंबाची, पण निष्काम सेवा. की माझ्याकडून मी आमदार झालो, मी महाराज झालो, मला देव बनवले, मग ह्या दृष्टी मी जर देव आहोत तर मला समजलं तुमच्यामध्ये देखील देव आहे. माझ्या पायात देव आहे, माझ्या पायात आहे, डोळ्यात आहे, जिभीत आहे. हे तुमच्या दगडामध्ये देव आहे, लाकडामध्ये देव आहे. आणि ह्या काळामध्ये मला वाटलं साहेब की मीच देव. ते स्वतः मी माणूस असून आणि पहिले माणसं नाही. तुम्ही कमी समजू नका. याला जात नाही, फात नाही, सबका मालिक एक है म्हणजे आत्मा. याला जात नाही, फात नाही. हे नवऱ्या जाती पाती धर्मापत्र तुमचे आपल्या कार्य करायसाठी हे वापरा, पण देवाचे झगडे करू नका. लक्षात ठेवा. तुम्ही जिथं भेद आहे तिथं पाप आहे. गावात राहा, देशात राहा, कुठे परिसरात राहा, प्रेम नाही,
धर्म मध्ये बुद्ध दया, देव म्हणजे सत्य, बाकी काहीच नाही. हिंदू मुसलमान ख्रिस्तान पारसी जेवढा मानव आहे त्या दोनच मानवासाठी गोष्टी आता लक्षात ठेवा. दोनच, पाप आणि पुण्य. काही नाही, हित आणि घात हे तुम्हाला समजते. एका माणसाला समजते हे, बाकीला ज्ञान आहे. आहार निद्रा मैथुन भय हे सगळ्या समाजाला आहे, जातीला आहे. पण या 4 जातीपैकी हा मानवाला मात्र एक बुद्धी नावाची आपल्याला श्रेष्ठ दिलेली आहे. म्हणून आपल्याला हे पाप पुण्य समजते. सुख दुःख पाप पुण्य ही घात इतकंच. हेच बोलत नाही ना.